ठिकाणी संपदाताईला न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल सर्वांचं आभार मानतो की आपल्यामध्ये आजही माणुसकी जिवंत आहे। अन्यथा आपल्या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील गाव खेड्यापासून लोकांमध्ये ती कोणत्या जातीची आहे, ती कोणत्या धर्माची आहे, तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे आणि त्यानुसार आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे अशा स्वरूपाच्या भूमिका या इथल्या लोकांकडून घेतल्या जात आहेत। परंतु संपदाताई मुंडे यांच्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी उपस्थित राहिले। ही हत्या आत्महत्या नसून इथल्या व्यवस्थेने केलेली हत्या आहे। कारण या व्यवस्थेमधील लोक ज्या पोलीस प्रशासनाकडे ज्या पोलिसाची तक्रार करण्यात आली आणि त्याच पोलीस लोकांनी त्याच वेळेत कारवाई केली असती तर कदाचित आत्महत्या करण्याची वेळ आली नसती। त्यामुळे ही जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेतून आणि ती बीड जिल्ह्याची कन्या आहे याकडे देखील लक्ष गेलं आणि तिचा स्वतःला आत्महत्या करून जीव द्यावा लागला। इतकी वाईट अवस्था इथल्या व्यवस्थेची आहे। इथल्या व्यवस्थेला जी मानवाला मानवतेची जात आहे ती जात न पाहता इथल्या व्यवस्थेला यांच्या जाती धर्माचं पडलेलं आहे। त्यामुळे इथल्या लोकांना आपल्यासारखी जी संपदाताई असेल अनेक विद्यार्थ्यांवरती अन्याय अत्याचार होतो, परंतु कोणीही या विरोधात आवाज उठवला नाही गेला पाहिजे अशा स्वरूपाची व्यवस्था काम करते। इथलचे राजकीय नेते यामध्ये आहेत, इथलचं पोलीस प्रशासन आहे, त्या डॉक्टरच्या संबंधित लोक यामध्ये आहेत। संबंधित सर्वच्या सर्व लोकांची चौकशी झाली पाहिजे, सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे। या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडी ताकदीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या सोबत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या लढ्यामध्ये सहभागी आहेत। निश्चितच संपदाताई मुंडे यांना न्याय आणि शेवटच्या श्वासापर्यंत संपदाताई यांच्या पुतळ्यासोबत आहोत।